नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मालपोहा. आता मालपोहा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण पाहूया. यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे रवा, 1 चमचा बडीशोप पूड आणि 1 चमचा विलायची. तर आता मी घालून घेत आहे 1 चमचा बडीशोपची पूड केलेली आहे आणि 1 चमचा आपण विलायचीची पावडर घालून घेत आहोत. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 1 चमचा हा मोठा गव्हाचं पीठ आणि दुधावरची जी साय असते ती घेऊन ती फेटून आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर आता मी साय मिक्स करून घेतलेली आहे. ती आधी छान फेटून घ्यायची आहे आणि आता यावर आपल्याला घालायचं आहे कोमट दूध. तर हे दूध थोड्या थोड्या प्रमाणात टाकून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण हे थोडं थोडं घालूया आणि आपल्याला छान याचा घोल बनवायचा आहे. तर आपल्याला असं एवढ्या मिश्रणाला किमान 2 वाट्या आपल्याला दूध लागणार आहे. तर मी थोडं थोडं करून दूध घालून घेत आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला गुठळ्या होऊ न देता असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यासाठी कोमट दूध घ्यायचं आहे म्हणजे आपला तो रवाही छान त्याच्यात फुगला जातो. पहा आता आपलं व्यवस्थित हे सॉफ्ट होत आहे. मी दाखवलं या पद्धतीनेच तुम्ही हे पीठ बनवून घ्या म्हणजे तुमचा मालपोहा एकदम छान बनेल. तर पाहू शकता तुम्ही एकदम छान आपलं स्ट्रक्चर होत चाललेलं आहे. असं छान आपल्याला फार एकदम पातळ किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही आहे. आता आपलं बनवून झालेलं आहे. आपण त्याला 10 ते 15 मिनटं भिजून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे. तर आता मी जवळजवळ 15 ते 20 मिनटं ते रेस्ट करायला ठेवलं होतं. त्यानंतर मी पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे फ्राय करण्यासाठी. तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता. ही माझ्याकडं रसगुल्ला चा पाक शिल्लक होता. तो मी थोडासा आधी व्यवस्थित गरम करून घेत आहे. थोडासा त्याला आपल्याला उकळून घट्ट करायचा आहे कारण रसगुल्ल्याचा पाक हा पातळ असतो. तर आपण तो थोडासा व्यवस्थित उकळून घेऊया. तर आता मी तो उकळून घेत आहे आणि त्यावरचं हे थोडं थोडं व्हाईट येते ते आपण बाजूला काढून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पाक परत व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे. आपण आपल्याकडं जो पाक घरामध्ये शिल्लक होता त्यापासून ही रेसिपी बनवत आहोत. आपण असा उरलेला पाक फेकून न देता त्यापासून वेगवेगळ्या मिठाई बनवू शकतो. म्हणून मी तुम्हाला ह्या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवते. आता बघा आपले छान पॅन गरम करायला ठेवला आहे व त्यावर आपण तूप घालून घेतलेलं आहे आणि आपला मालपोह्याचा घोलही छान तयार झालेला आहे. त्यात आपण हे तूप गरम झालेलं आहे. यावर आपण आधी एक असं घालून घेऊया. आपलं पिठाचं प्रमाण कसं झालं हे आपल्याला समजतं. जर तुमचं हे व्यवस्थित झालं नाही तर तुपामध्ये घातल्यावरती ते असं पूर्ण तुपामध्ये पसरलं जातं. तर हे आता आपलं परफेक्ट झालेलं आहे. तर आपला हा परफेक्ट मालपोहा होत आहे. तुम्ही पाहू शकता कुठंही पसरलं नाही, काही नाही. एकदम परफेक्ट मेजरमेंटनी झालेलं आहे. आता हे आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आहे. खूप छान लागतात हे. हे तळून आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये तळून झाले की आपल्याला पाकामध्ये सोडायचे आहे आणि थोडेसे पाकामध्ये भिजून झाले की हे चिमट्याने आपल्याला काढून प्लेटमध्ये ठेवायचे आहे. तर पाहू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी मी तो छान भाजून घेतला आहे. थोडासा फोल्ड झालाय, आपण तो व्यवस्थित करून घेऊया.
आता व्यवस्थित मी पलटी मारलेला आहे त्याला. तुम्ही पाहू शकता छान सोनेरी कलरवरती मी तो तळून घेतलेला आहे. आता अशा प्रकारे तो पूर्ण तळून झाला की त्याचं तूप व्यवस्थित झाऱ्याने निथळून आपल्याला ते पाकामध्ये सोडायचं आहे. आता मी एका पॅनवरती असे 3-3 घालून घेतलेले आहे. ते एकमेकाला चिकटणार नाही याची काळजी घ्या आणि थोड्या-थोड्या प्रमाणात असं टाकून एका जाग्यावर चमचा ओतायचा आहे आणि असे पोहे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि ते दोन्ही बाजूनी छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी सर्व पिठाचे करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता तिकडे भरपूर मी तळून घेतलेले आहे. पाकामध्ये त्यांना व्यवस्थित बुडवून थोडा वेळ ठेवून नंतर ते प्लेटमध्ये आपण काढून घेत आहोत. त्यासाठी आपण पाक थोडासा घट्ट करून घेतलेला आहे आणि आता पाहू शकता तुम्ही हे मालपोहे आपले तळून होत आहे. दोन्ही बाजूनी छान आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि मस्त असं याचं स्ट्रक्चर बनतंय. पाहू शकता बघा दुसरी बाजू आपण याची छान भाजून घेणार आहोत. मी गॅस मध्यम केलेला आहे. आपण हे फुल गॅसवर जर तळले तर पटकन ते करपले जातात आणि मग मध्ये कच्चं राहण्याची शक्यता असते. म्हणून आपण असे मध्यम आचेवर तळले की आपले ते दोन्ही साईडनी छान भाजले जातात आणि व्यवस्थित फ्राय होतात. मी फार प्रमाणात तूप घेतलेले नाही आहे. जेवढं मला हे फ्राय करून घ्यायचं आहे त्याच प्रमाणात मी त्यामध्ये तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे. खूप अगदी तुपात बुडतील एवढं तूप मी वापरलेलं नाही आहे. पाहू शकता तुम्ही आपले छान असे सर्व मालपोहे आता तळून रेडी झालेले आहेत. आता हेही मी अशी चिमट्याने काढून ते व्यवस्थित निथळून आपल्याला ते कढईमध्ये घालून घ्यायचे आहे आणि पाकामध्ये दोन्ही साईडनी छान बुडवून त्यानंतरच आपण ते प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. खूप चवदार असा हा मालपोहा रेडी होतो. तुम्ही पाहू शकता मी कसं सोडले आहे ते. आपल्याला हळुवारपणे एकाच जागेवर चमच्याचं मिश्रण घालायचं आहे. एकमेकाला चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एका पॅनवरती माझे 3 निघतात म्हणून मी 3 घालून घेतलेले आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक करून पण फ्राय करू शकता. आता माझे सर्व मालपोहे तळून रेडी झालेले आहे आणि आपण आता त्याला डेकोरेशनसाठी काजू आणि पिस्त्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहे आणि ते वरून असे पाकाच्या या मालपोह्यावर घालून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हा आपला मालपोहा रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.